नमस्कार. आज आपण रोजच्या भाजीमध्ये एकदम चवदार आणि खूप सोपी अशी काशी फळाची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे सुरुवातीला आपल्याला काही मसाला आहे इथे भाजून घ्यायचा आहे. तर मसाल्यांमध्ये आपण इथे घेणार आहोत धणे, खसखस, खोबरं, फूल, कलमीचा तुकडा, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि तुम्ही अजून काही खडे मसाले इच्छित असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत एक छोटासा कांदा, जो गॅसवरती मी छान असा काळसर असा भाजून घेतलेला आहे, जेणेकरून आपली भाजीची अशी छान काळसर असा कलर येतो. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हरभरा डाळ. इथे मी 2 व्यक्तींसाठी भाजी बनवत आहे, तर मी अगदी छोटीशी म्हणजे एकदम 2 चमचे छोटे चमच्याने 2 चमचे हरभरा डाळ ती भाजून घ्यायची आहे. हरभरा डाळ यामध्ये घालण्याचं कारण असं की आपला रस्सा हा घट्ट येतो, त्यासाठी आपण इथे हरभरा डाळ घालणार आहोत आणि त्याने चवही खूप छान. जर बघितलं तर मी मसाला काढत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला कोरडेच हे मसाले बारीक करून घेतलेले आहे, त्याने मसाला हा व्यवस्थित असा बारीक होतो. जर तुम्ही त्यामध्येच कांदा घालून जर बारीक करायचा प्रयत्न केला तर मसाले पुरेपूर बारीक होत नाही, म्हणजेच खसखस ही तशीच राहते. तर आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे. तर आता मी यामध्ये कांदा घालून सुद्धा नंतर बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला फोडणीसाठी ते तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मस्त असं जिरे लसूण कुटून घालायचं आहे, त्याने फोडणी एकदम छान अशी बसते. त्यानंतर आपला जो वाटण आहे ते यामध्ये घालून घेऊन आता याला ते थोडंसं पाणी घाला आणि मस्त तर येईपर्यंत हा मसाला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. छान ह्या मसाल्याला तेल सुटलं की म्हणजे आपला प्रॉपर हा मसाला छान भाजला गेलेला आहे हे समजून घ्यायचं. त्यानंतर इथे मी काशी फळाच्या छान मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या होत्या, त्यामध्ये घालून एकदा याला परतून घेणार आहे, म्हणजे याला छान थोडासा असा हलकासा असा कलर यायला लागतो. त्यानंतर आपण यामध्ये शिजवलेली हरभरा डाळ, मी इथे आरत कच्ची म्हणजे थोडीशी कसर ठेवायची ती हरभरा डाळीला शिजण्यासाठी, तर मी ती 1 मूठ हरभरा डाळ त्यामध्ये शिजवून घातलेली आहे. याने भाजीला अजून छान अशी चव येते. तर आता यामध्ये थोडंसं मीठ घाला, आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि याला मस्त असं 1 ते 2 मिनिट याला उकळी येऊ द्या फुल गॅसवरती. त्यानंतर गॅस कमी करून त्यावरती झाकण ठेवून छान असं 5 ते 6 मिनिट याला शिजवून घ्या, की मस्त झणझणीत आणि वाटलेली मस्त भाजी खायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही काशी फळाची ही भाजी करून बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि आवडल्यानंतर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. जर माझ्या अशाच रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब